गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय। श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय। भारत माता की जय। श्री स्वामी स्तवन। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगनसदृशम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कंठा टोपीचमाला दंडकमंडलुधर कट्यांकर रक्षक त्रिगुणरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि माम पाहि माम पाहि माम। आता करूया प्रार्थना। जय जयाजी अगहरणा परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंदा यतिवर्या। जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंध्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालया भक्तजनताराया अनंत रूपे नटलासी। तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी। करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्थानिचे जंगमानी स्थिर तूच व्यापले समग्र तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता आसुनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखी निचिती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दीजिये सदैव पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैलतीर त्वनामतरणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसुन ज्ञानार्गधी प्रकुटपय शांती मनी सदा वसो वृथा विमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा अप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था आसोनी संसारात प्राचीन तव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी करता आणि करविता तूची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। एक माळ श्री स्वामी समर्थ जप। श्री स्वामी समर्थ 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 महाराज की जय।
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठा टोपीचमाला दंडकमंडलुधर कटियांकर रक्षक त्रिगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतारधारक पाहि मां. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता. श्री स्वामी समर्थ. जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्याची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया. श्री स्वामी समर्थ. त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फार शरधर अगम्य लीला जयाची. श्री स्वामी समर्थ. तया मंगलासी साष्टांग नमन करुण मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे. श्री स्वामी समर्थ. जिचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली. श्री स्वामी समर्थ. जो अज्ञान तिमिर नाशक अविद्याकानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य. श्री स्वामी समर्थ. तेवी असती माता पितर तैसेच श्रेष्ठ गुरुवर्य चरणी तयाचा नमस्कार वारंवार साष्टांग. श्री स्वामी समर्थ. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमेला. श्री स्वामी समर्थ. धर्म संस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नाना विविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य. श्री स्वामी समर्थ. मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे. श्री स्वामी समर्थ. कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मकुळी कोणासही कळेना. श्री स्वामी समर्थ. ते स्वामी नामी महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नाना विविध भक्त मनोरथ पुरविले. श्री स्वामी समर्थ. त्यासी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजले. श्री स्वामी समर्थ. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची. श्री स्वामी समर्थ. एसी 19 स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरद हस्ते करुणी. श्री स्वामी समर्थ. आता नमो साधुवृंद ज्यासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती. श्री स्वामी समर्थ. व्यास वाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचले जानी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग. श्री स्वामी समर्थ. कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्याची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली. श्री स्वामी समर्थ. श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलविते मान तयाचे चरण नमिले. श्री स्वामी समर्थ. ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरप्रसादाकारणे. श्री स्वामी समर्थ. आहो तुम्ही संतजनी मज दीनावरी कृपा करुणी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथ रचना करवावी. श्री स्वामी समर्थ. आता करू नमन जे का श्रोते विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सदर बैसले. श्री स्वामी समर्थ. परी हे अमृत जाणुनी अदर धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी ती इकडे न पहावे. श्री स्वामी समर्थ. स्वामीच्या लीला बहुत अस्ति प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्र सा. श्री स्वामी समर्थ. त्या माहोदधीतून पाही अमोल मुक्ता फळे घेतले काही द्यावया मान सुज्ञाही अनुमान काही न करावा. श्री स्वामी समर्थ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परसुत प्रथमाध्याय गोड हा. श्री स्वामी समर्थ. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलचरण नाम प्रथमाध्याय गोड हा. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. कामना धरून जे भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैसेच निष्काम भक्ताप्रती कैवल्य प्राप्ती होतसे. अक्कलकोटा माझारी रचापा मोदी यांचे घरी बैसरी समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. श्री स्वामी समर्थ. साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की. श्री स्वामी समर्थ. त्या जसवे एकपारसी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले. श्री स्वामी समर्थ. 3 खुर्च्या अनुनी बाहेर मांडा म्हणते एके हरी दोघांसी बैसोनी दोहेवरी तिसरीवरी बैसले आपण. श्री स्वामी समर्थ. पाहुनी समर्थांचे तेज उभयांताशी वाटले चोज साहेबाने प्रश्न केला सहज आपण आला कोठोनी. श्री स्वामी समर्थ. स्वामींनी हास्यमुख करुणी उत्तर दिले तया लागुनी आम्ही कर्दळी वनातूनी प्रथमारंभी निघालो. श्री स्वामी समर्थ. मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील पूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. श्री स्वामी समर्थ. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नाना तीर्थे हिंडून हरिद्वाराप्रती गेलो. श्री स्वामी समर्थ. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोलो तीर्थे समग्र एशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. श्री स्वामी समर्थ. मग तेथुनी सहजगती पातलो गोदा तटाकाप्रती जेची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली. श्री स्वामी समर्थ. केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिली परमपावन काही दिवस फिरून हैदराबाद एसी पातलो. श्री स्वामी समर्थ. येऊन या मंगळवेढ्यास बहुत दिवस केला
जावास मग येऊनी पंढरपुरास स्वेच्छेने तेथे राहिलो श्री स्वामी समर्थ. तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो श्री स्वामी समर्थ. तेथोनी स्वेच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देश हिंडोणी सकळ सोलापुरी पातलो श्री स्वामी समर्थ. तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथून झाले श्री स्वामी समर्थ. तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल व्रत असे मुळापासून श्री स्वामी समर्थ. 12 वर्षे मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी राजती परी त्या स्त्री प्रख्याती विशेष त्यांची न जाहली श्री स्वामी समर्थ. दर्शना येता साधू दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवून कर दर्शन देती तयासी श्री स्वामी समर्थ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आनंदे भक्त परिसोत द्वितीयाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयाध्यायः श्रीरस्तु शुभमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य श्री स्वामी समर्थ. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुण वस्ती मंगळवेढे सोडले श्री स्वामी समर्थ. मोहळा माझी वास्तव्य करीत अप्पाटोळ झाले भक्त तेथीचे साकल्य व्रत अल्पमती के विवरणू श्री स्वामी समर्थ. सेवे घेऊन स्वामींशी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावरून टोळांसी मागे परतणे भाग पडे श्री स्वामी समर्थ. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी भूत वर्जले सेवकांनी परिणच मानले तया श्री स्वामी समर्थ. तेथून या निघाले अक्कलकोटाप्रती आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने श्री स्वामी समर्थ. तेथे एक अविध होता तो करी तयाची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला श्री स्वामी समर्थ. पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळापाचे ग्रहाप्रती स्वामी सी जाणुनी ईश्वरमूर्ती चोळापा करी आदर श्री स्वामी समर्थ. योग यागादिक काही चोळापांनी केले नाही परी भक्तीस्तव पाही स्वामी आले सदना ते श्री स्वामी समर्थ. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळापाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ श्री स्वामी समर्थ. तयपासून तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळपा करी अधिकाधिक श्री स्वामी समर्थ. तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजीराजे गादीवरी दक्षासोनी कारभारी परमज्ञानी असती जे श्री स्वामी समर्थ. चोळापाचे ग्रहाप्रती आले कोण एक यती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली श्री स्वामी समर्थ. लोकांमाजी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले श्री स्वामी समर्थ. वार्ता एसी एकोणी राव बोलला कायवानी गावात यती येऊनी फार दिवस झाले श्री स्वामी समर्थ. परी आम्हा श्रुतपाही आजवरी झाले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया येतीवर या श्री स्वामी समर्थ. परी ते केवळ अंतर्ज्ञानी एसी वार्ता ऐकेलिकानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना श्री स्वामी समर्थ. राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती गुंगली रायाची श्री स्वामी समर्थ. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते श्री स्वामी समर्थ. सकळ सभा आनंदली समस्त पावले वंदिली षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराये श्री स्वामी समर्थ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयाध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयाध्यायः श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4 श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ इतिहाता स्वामी चरित्र गाता एकता पुनरावृत्ती चुकेल श्री स्वामी समर्थ. गताध्यायचे अंती अक्कलकोटी आली येतील नृपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी श्री स्वामी समर्थ. चोळापाचा दृढ भाव घरी राहिले स्वामीराव हे तयाचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडीता ते श्री स्वामी समर्थ. चोळापाची सद्गुणिकांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा श्री स्वामी समर्थ. स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोकदर्शन येती कामना चित्ती धरुणी श्री स्वामी समर्थ. कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संतानी व्हावे म्हणून या लग्न इति दूर देशाहुनी श्री स्वामी समर्थ. शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसारा ते फसले ऐसे आले कित्येक श्री स्वामी समर्थ. भक्तांतरी जय जय इच्छिती ते ती राजपुरुती दृढ चरणी जायचे भक्ती त्यासी होती कल्पतरू श्री स्वामी समर्थ. जे कानिंदक कुटील तयाशास्ते केवळ नसतिकान प्रति तत्काळ योग्य शासन करिता ती श्री स्वामी समर्थ. कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी हासून या म्हणती जनासी ढोंगियाच्या नादी लागला श्री स्वामी समर्थ. हा स्वामी नभे ढोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षणे याचे अंगी कोणते हो वसत असे श्री स्वामी समर्थ. ऐसे तयाने निंदिले समर्थांनी अंतरी जाणले जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेक श्री स्वामी समर्थ. एका भक्ताच्या घरी पातली समर्थांची स्वारी ते हे दोघी अविचारी होते बरोबरी संन्यासी श्री स्वामी समर्थ. तेथे या तिन्ही मूर्ती बैसवल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार करू म्हणते आता श्री स्वामी समर्थ. दर्शन इच्छू जना संख्यात पातले तेथे क्षणार्धात समाज दाटला बहुत एकच गर्दी झाली श्री स्वामी समर्थ. दर्शन घेऊन चरणाचे मंगल नाम गरजतिवाचे हेतू पुरवावे मनीचे म्हणून या विनविती श्री स्वामी समर्थ. कोणी द्रव्य पुढे ठेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करती नाही मिती तया ते श्री स्वामी समर्थ. कोणी नवसाते करती कोणी अनुनिया देती कोणी काही संकल्प करीती चरण पूजिती आनंदे श्री स्वामी समर्थ. संन्यासी कौतुक पाहती मना माझी आश्चर्य करती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरुणी श्री स्वामी समर्थ. स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्ते समर्थ संन्याशा पुढे लोटती श्री स्वामी समर्थ.
मोडली जनाची गर्दी, तो येऊन सेवेकरी संन्याशा पुढल्या नाना परी वस्तू नेऊ लागले. श्री स्वामी समर्थ. समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला नोदकासी, सूर्य जाता असता चळासी, तेथून या उठले श्री स्वामी समर्थ. दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी. रात्र होता तयासी अन्नोदक वर्जासे. श्री स्वामी समर्थ. जे पातले करू छळना, तयाची झाली विटंबना. दंडावया कुस्वित जना, अवतरले यतिवर्य श्री स्वामी समर्थ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत प्रेमळ भक्त चतुर्थाध्याय गूढः. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. भावकानन वैश्वानरा, अज्ञानतम छेदका, भास्करा, पूर्ण साक्षी परतपरा, भक्त खरा सदैतू. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट नगरात एक तपापर्यंत स्वामी राजवास करीत भक्त बहुत झाले. श्री स्वामी समर्थ. वार्ता पसरली चहूकडे, कोणास पडता साकडे, धाव घेती स्वामीकडे. राजे राजवाडे थोर थोर. श्री स्वामी समर्थ. तेव्हा कित्येक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी. श्री स्वामी समर्थ. बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयाचे अंतरी विचार ऐसा पातला. श्री स्वामी समर्थ. दिवाना आणि सरदार मान करी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले नृपोर तयाप्रती. श्री स्वामी समर्थ. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामीसी, तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. श्री स्वामी समर्थ. कार्य जाणून कठीण, कोणी न बोलती वचन, कोणा एक लागून गोष्ट मान्य करविना. श्री स्वामी समर्थ. तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर, तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियसी. श्री स्वामी समर्थ. आपली जरी इच्छायसी स्वामी त्या नावे वटपुरीसी, तरी मी आणि न तयासी निश्चय मनासी असो द्या. श्री स्वामी समर्थ. ऐसे कोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली. श्री स्वामी समर्थ. नृपती सह सकळजने तया परी तात्यासी सन्माने गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणती तया. श्री स्वामी समर्थ. तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुणी संतोषले, जे केवळ वैकुंठ. श्री स्वामी समर्थ. पाहुणी स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. श्री स्वामी समर्थ. ऐसे पाहुणी तात्यांसी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण. श्री स्वामी समर्थ. प्रयत्नाती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर, लढहुनी थोर कार्य आपण साधावे. श्री स्वामी समर्थ. करोनी नाना पक्वाने करती ब्राह्मण भोजने, दिधली बहुसालदाने याचक धने तृप्त केले. श्री स्वामी समर्थ. स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती, जेने सेवेकरी संतुष्ट होती, ऐसे करती सर्वदा. श्री स्वामी समर्थ. ऐशाने काही न झाले, केले तितके व्यर्थ गेले. तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयासी. श्री स्वामी समर्थ. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठून सोळापाप्रती, त्याज लागी विनंती करती, बुद्धिवाद सांगती त्या. श्री स्वामी समर्थ. जरी तुम्ही समर्थासी घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. श्री स्वामी समर्थ. द्रव्येन सर्वे वशा, चोळापाशी लागले अशा, तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. श्री स्वामी समर्थ. चोळापाने कर जोडून विनंती केली, मधुर वचनी, कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्या प्रती चालावे. श्री स्वामी समर्थ. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपुला ही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. श्री स्वामी समर्थ. ऐसे कुण्या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर. श्री स्वामी समर्थ. राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्या प्रती काय म्हणून चलावे. श्री स्वामी समर्थ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा एकोत भाविक भक्त. पंचमाध्याय गूढः. श्री स्वामी समर्थ. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. धरुणी शिशूचा हात, अक्षरे पंडित लिहवित तैसे हे स्वामी चरित्र सारामृत स्वामी समर्थ वदविती. मागील अध्यायाच्या अंती चोळापा विनवी स्वामी प्रती, कृपा करुणी वजवर्ती बडोद्याशी चालावे. श्री स्वामी समर्थ. भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हसुनी, मल्हाररावाच्या मनी आम्हाविषयी भाव नसे. श्री स्वामी समर्थ. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नोहे उचित, अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. श्री स्वामी समर्थ. ऐसा यत्न व्यर्थ गेला, तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला तेन जाय सिद्धीसी. श्री स्वामी समर्थ. परी पहावा यत्न करून ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यानी अनुष्ठान आरंभिले. श्री स्वामी समर्थ. भक्ती नाही अंतरी, दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. श्री स्वामी समर्थ. मग तात्यानी काय केले, सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभले, व्हावयासी स्वामी कृपा. श्री स्वामी समर्थ. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. श्री स्वामी समर्थ. आता जाऊनी बडोद्याशी काय सांगावे राजेसी, आणि सकळ जनासी तोंड कैसे दाखवावे. श्री स्वामी समर्थ. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळून येती. श्री स्वामी समर्थ. असो कोणी एके दिवशी साधुनी योग्य समयासी, मेन्यात घालून स्वामीसी तात्या साहेब निघाले. श्री स्वामी समर्थ. कडपगावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला, आंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली. श्री स्वामी समर्थ. मेन्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले, हा ही उपाय खुंटला. श्री स्वामी समर्थ. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. श्री स्वामी समर्थ. मग अपयशा ते घेऊन बडोद्यासी आले परतुनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी, अन्य उपाय न होय. श्री स्वामी समर्थ. परी मल्हारराव नृपती प्रयत्नारंभती पुढती, सर्व
सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे श्री स्वामी समर्थ. तेव्हा मराठा उमरावं यशवंत तयाचे नावन रूपकार्याची धरुणी हाव. आपण पुढे झाहला श्री स्वामी समर्थ. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित. श्री स्वामी समर्थ ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले श्री स्वामी समर्थ. अरे बेडी आणुनी सत्वर ठोकायाचे चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यानी समर्थ क्रोधे बोलले श्री स्वामी समर्थ. क्रोध मुद्रा पाहुणी यशवंतराव भ्यारामणी. पळले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला श्री स्वामी समर्थ. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्याशी सोडूनी श्री स्वामी समर्थ साहेबाविष प्रयोग केला. मल्हाररावावरी आळा आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. श्री स्वामी समर्थ हातीपायी बेडी पडली. स्वामी वचनांची प्रचिती आली. अघटित लीला दाविली. ख्याती झाली सर्वत्र श्री स्वामी समर्थ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत षष्ठाध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठाध्यायः समाप्तं शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जयाजी निर्गुणा. जय जयाजी सनातना. जय जयाजी अघरणा. लोकपाला सर्वेशा. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटी मालोजी नृपती समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वहस्ते नित्य सेवा करती जाणून येती परब्रह्म श्री स्वामी समर्थ. वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसनिशी. हेरळी कराधिक शास्त्रांशी वेतने देवुली ठेविली श्री स्वामी समर्थ. त्या समयी मुंबापुरी विष्णू बुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती श्री स्वामी समर्थ. त्यासी अनावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणले श्री स्वामी समर्थ. रात्रंदिन नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरी. नृपती बहु सुखावे श्री स्वामी समर्थ. ख्याती वाढली लोकात स्तुती करती जनसमस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे श्री स्वामी समर्थ. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती. श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी श्री स्वामी समर्थ. पाहावया येतीचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामीसी श्री स्वामी समर्थ. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे 19 सत्वर येती राजा हसले श्री स्वामी समर्थ. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती. पाहून येशी विचित्र वृत्ती. बुवा म्हणती काय म्हणी श्री स्वामी समर्थ. हा तो वेडा संन्यासी भुरळ पाडली लोकासी. लागले व्यर्थ भक्तीसी याने ढोंग माजविले श्री स्वामी समर्थ. तेथून निघाले ब्रह्मचारी सत्वर आले बाहेरी. लोका बोलती हस्योत्तरी तुम्ही व्यर्थ फसला हो श्री स्वामी समर्थ. पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना श्री स्वामी समर्थ. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला म्हणी स्वामीसी तुच्छ मानती श्री स्वामी समर्थ. नित्य निमसारुणी ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जण तेही निद्रस्त झाले श्री स्वामी समर्थ. निद्रा लागली बुवासी लोटल्या काही निशी. एक स्वप्न तयाशी चमत्कारिक पडलेसे श्री स्वामी समर्थ. आपल्या अंगावरील वृश्चिक एकाकी चढले संख्यात. महाविचारी त्यातून एक दंशापना करीत असे श्री स्वामी समर्थ. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी खडबडीने उठले लवकरी. बोबडी पडली वैखारी. शब्द एक न बोलवे श्री स्वामी समर्थ. जवळी होते जे पारशी जागृती आली तयासी. त्यांनी धरुणी बुवासी सावध केले त्यावेळी श्री स्वामी समर्थ. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ. ऐसी स्वप्ने कैक पडती श्री स्वामी समर्थ. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी. पुसता मागील प्रश्नाची खदखदा स्वामी हासले श्री स्वामी समर्थ. मग काय बोलती येतीश्वर ब्रह्मपद तदाकार होणे विषयांतर. तुझे जरी इच्छित असे श्री स्वामी समर्थ तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकासी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानतोसी मग ब्रह्मपद जानसी कैसे श्री स्वामी समर्थ. ब्रह्मपद तदाकार होणे हे नोहे सोपे बोलणे. यासी लागते कष्ट करणे. फुकट हाताने याची श्री स्वामी समर्थ. बुवान प्रति पटली खून धरले तात्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रुणी भरले नयन कंठ झाला सददित श्री स्वामी समर्थ. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गोळोनी ब्रह्मपदा योग्य झाले श्री स्वामी समर्थ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमाध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ. श्री राजाधिराज योगिराज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जयाजी सुखधामा. जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्रामा. अनंत विषानंता श्री स्वामी समर्थ. राजे निजाम सरकार त्याचे पदरी दप्तरदार राजे रायभादर शंकराव नामक. श्री स्वामी समर्थ. 6 लक्षांची जागीरता प्रति सकल सुखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना श्री स्वामी समर्थ. परिपूर्व कर्म आघात तया लागला ब्रह्मसंबंध. उपाय केले नानाविध परिबाधान सोडी श्री स्वामी समर्थ. संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन गेले शरीर सुकोन. गोड न लागे अन्नपाणी श्री स्वामी समर्थ. नावडे भोगविलास सुखोपभोग कैचा त्यास. निद्रा नयेची रात्रंदिवस चिंता नले पोळले श्री स्वामी समर्थ. केली कित्येक अनुष्ठाने तैशीच ब्राह्मण संतर्पणे. दिधली बहुसालदाने आरोग्य व्हावे म्हणून श्री स्वामी समर्थ. विटले संसार सौख्याशी त्रासले या भूयात्रेसी. कृष्णवर्ण आला शरासी रात्रंदिन चैन नसे श्री स्वामी समर्थ. कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ श्री स्वामी समर्थ. मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी श्री स्वामी समर्थ. सेवा केली बहुवस ऐसे लुटले 3 मास. एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत झाला श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटी जावे तो तेथे करावी स्वामी सेवा. यती वेचनी भाव धरावा तेने व्याधी
आधी जाय दोरी श्री स्वामी समर्थ, तरी तेथेची राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयाशी स्वप्न पडले. अक्कलकोटी जावे त्वा श्री स्वामी समर्थ. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी. प्रियपत्नी सहित श्री स्वामी समर्थ. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करता घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगते श्री स्वामी समर्थ. कित्येक प्रातस्नाने करून पूजा द्रव्यादी घेऊन आरपाव्या समर्चरणी जाते अतित्वरणे श्री स्वामी समर्थ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त अष्टमाध्याय गोड हा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरणारविंदार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमाध्याय हा श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती श्री स्वामी समर्थ. दिगंतरी गाजरी ख्याती कामना धरून चित्ती बहुत लोक दर्शनेती अक्कलकोट नगरात श्री स्वामी समर्थ. ब्राह्मण क्षत्रिय वैशाधिक शूद्र अनामिक पारसी यवन भाविक दर्शना इति धावोनी श्री स्वामी समर्थ. यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पायी श्री स्वामी समर्थ. किती वर्णावे महिमान जेथे अवतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष भासू लागली श्री स्वामी समर्थ. असो एशा नगरात शंकरराव प्रवेशत आनंदमय झाले चित्त समाधान वाटले श्री स्वामी समर्थ. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सगळीक तिच्या हस्ते होतसे श्री स्वामी समर्थ. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागून द्रव्य काही देईन श्री स्वामी समर्थ. बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंदले तियेचे मन. म्हणे मी इतुके करीन 2 सहस्र रुपये द्याल की श्री स्वामी समर्थ. ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी करसी तरी 10 सहस्र रुपयासी देईन सत्यवचन हे श्री स्वामी समर्थ. बाई विस्मित झाली अंतरी. ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी. संकल्प आपण सोडावा श्री स्वामी समर्थ. शंकराव तैसे करीती. बाई आनंदली चित्ती म्हणे मी प्रार्थुन्या स्वामींप्रती कार्य आपले करीन श्री स्वामी समर्थ. बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पीडितो श्री स्वामी समर्थ. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले श्री स्वामी समर्थ. यवन स्मशानभूमीत आले यती राजत्वरित एक नूतन खांचेत निजले छटी टाकोनी श्री स्वामी समर्थ. सेवेकरी शंकरावांसी म्हणती लीला करुणेशी चुकवले तुमच्या मरणासी निश्चय मानसी धरावा श्री स्वामी समर्थ. शंकरावे तया दिवशी खाना दिला फकीरांसी आणि शेखनूर दर्ग्यासी एक कफणी चढविली श्री स्वामी समर्थ. मग काही दिवस लोटता स्वामी राजाज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरे त्यात घालावी श्री स्वामी समर्थ. ते घ्यावे हो औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाल्या स्वामी राजवैद्य. व्याधी पळे आपणची श्री स्वामी समर्थ. प्रकृतीसी आराम पडला राव गेले सोनगराला. काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले श्री स्वामी समर्थ. मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले श्री स्वामी समर्थ. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे श्री स्वामी समर्थ. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुन्यगच्ची निश्चिती. मठ तुम्ही बांधावा श्री स्वामी समर्थ. एशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करीताती श्री स्वामी समर्थ. सर्वानुमते तेथेची मठ बांधला चुन्यगच्ची. कीर्ती शंकरावाची अजरामर राहिली श्री स्वामी समर्थ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त. 9वाध्याय गोड हा श्री स्वामी समर्थ. इति श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा श्री स्वामी समर्थ. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तिपाई श्री स्वामी समर्थ. हवेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळापानामी द्विजकोणी राहत होते आनंदे श्री स्वामी समर्थ. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतयांप्रती सावकार सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित श्री स्वामी समर्थ. 30 वर्षाचे वय झाले. संसारात उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले. मती पालटली तयांची श्री स्वामी समर्थ. जरी संसारी वर्तती तरी नाही मनी शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटल श्री स्वामी समर्थ. पंचपक्काने सुवर्णताटी भरून आपणा पुढे येती. पाहून या स्वप्नी एशा गोष्टी उल्हासले मानस श्री स्वामी समर्थ. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया पाश दृढतर विवेक शास्त्रे तोडावा श्री स्वामी समर्थ. सोलापुरी कामासी ऐसे सांगूनी सर्वत्रासी निघाले सद्गुरु शोधासी. घरदार सोडिले श्री स्वामी समर्थ. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले श्री स्वामी समर्थ. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदार्थ ईश्वर भक्त तैसाची श्री स्वामी समर्थ. परी तया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करती कामना चित्ती धरोनी श्री स्वामी समर्थ. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देती तयासी श्री स्वामी समर्थ. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन. भरवसा पूर्ण असावा श्री स्वामी समर्थ. एकुण्या वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेशी. तेही चित्ती तोषली श्री स्वामी समर्थ. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी श्री स्वामी समर्थ. चिदंबर नामा विधान ठेवले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी शमान बाळ वाढू लागले श्री स्वामी समर्थ. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निखुंड शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले श्री स्वामी समर्थ. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तयावसरी पूजे लागी आणले श्री स्वामी समर्थ.
प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊनी तत्वता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान श्री स्वामी समर्थ. एशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले श्री स्वामी समर्थ. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले श्री स्वामी समर्थ. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरुणी. दीक्षिता ते समजले श्री स्वामी समर्थ. जले भरले होते घट तयासी लाविता अमृतहस्त. ते घृत झाले समस्त. आश्चर्य करती सर्वजन श्री स्वामी समर्थ. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजची दर्शनाते पातले श्री स्वामी समर्थ. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त. दाद त्याची लागेना श्री स्वामी समर्थ. तयानी हे एकूण मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षिताशी सांगून दाद आपुली लावावी श्री स्वामी समर्थ. रावबाजीशी वृत्तांत कर्णोपर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना श्री स्वामी समर्थ. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देई जय श्री स्वामी समर्थ. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती. त्वरित मागसी निरोप श्री स्वामी समर्थ. कोपला तुझवरीश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व. वचनी ठेव निर्धार. निरोप तुझला दिला असे श्री स्वामी समर्थ. सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मावरी श्री स्वामी समर्थ. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येती. आम्ही त्याते जाणतो श्री स्वामी समर्थ. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्याचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तय होती श्री स्वामी समर्थ. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णले अल्पवृत्त मुरगोडी बाळापायत पुण्यस्थान जाणोनी श्री स्वामी समर्थ. तेथे एकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले श्री स्वामी समर्थ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमाध्याय गोड हा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी राजार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. मागिले अध्यायी वर्णले बाळापा मुरगोडी आले पुण्यस्थान राहिले 3 रात्री आनंदे श्री स्वामी समर्थ. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात यतिरूपे श्री दत्त. वास्तव्य संप्रात करिता ती श्री स्वामी समर्थ. परी मुरगोडीचे विप्र बाळापासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी श्री स्वामी समर्थ. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे श्री स्वामी समर्थ. मानवला तयासी विचार निघाले तेथुनी सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते श्री स्वामी समर्थ. बाळापा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली श्री स्वामी समर्थ. प्रातकाळी उठोनी संगमावरी स्नान करुनी जप ध्यान आटपोनी मागुती येती गावात श्री स्वामी समर्थ. सेवेकऱ्यांबरोबरी मागुण्या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते श्री स्वामी समर्थ. मध्यान स्नान करुनी पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे श्री स्वामी समर्थ. करुनी संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामामाजी येती ते श्री स्वामी समर्थ. सद्गुरु प्राप्ती करता सोडूनी गृहसुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती श्री स्वामी समर्थ. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास परितयांचे मानस. कदा उदास नोहेची श्री स्वामी समर्थ. आयाराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसे परी बाळापासी बोलती श्री स्वामी समर्थ. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पूर्वजी श्री स्वामी समर्थ. बाळापासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरुनी जेवले परिसंकोच मानसी श्री स्वामी समर्थ. जाणे सोडले त्यांचे घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी श्री स्वामी समर्थ. आणूनी बाहेरी बैसुनिया तेथे शिळेवरी मग खाव्या भाकरी. ऐसा नेम चालविला श्री स्वामी समर्थ. ऐसे लुटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष्ण. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली श्री स्वामी समर्थ. ही नापले प्राक्तन भोग भोगवी दारुण पाहावे सद्गुरु चरण. ऐसे पुण्य नसेची श्री स्वामी समर्थ. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यतिमूर्ती येऊन दर्शन देती. बाळापा चित्ती सुखावे श्री स्वामी समर्थ. 15 दिवस गेल्यावरी निद्रस्त असता एके रात्री एक ब्राह्मण स्वप्नाभितरी येऊन या अज्ञापी श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे श्री स्वामी समर्थ. आपण केले अनुष्ठान परी ते न झाले पूर्ण. आणखी काही दिनक्रम आपला चालवावा श्री स्वामी समर्थ. मग कोणे एके दिवशी बाळापा आले संगमासी. वृक्षास्थळी ठेवूनी वस्त्राशी गेले स्नान करावया श्री स्वामी समर्थ. परतले स्नान करुनी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलता खालोनी वृश्चिक एक निघाला श्री स्वामी समर्थ. तयासी त्यांनी न मारले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणे श्री स्वामी समर्थ. त्या दिवशी ग्रामाभितारी पक्का न मिळाले घरोघरी. बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानला श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले श्री स्वामी समर्थ. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली श्री स्वामी समर्थ. जेथे नरसिंह सरस्वती यती रूपे वास करीती तेथे सर्व सौख्य नांदती. आनंद भरला सर्वत्र श्री स्वामी समर्थ. तया क्षेत्राचे महिमान केवी वरून मी अज्ञान. प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले श्री स्वामी समर्थ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. श्रुते सदा परिसोत 11 गोडा हा श्री स्वामी समर्थ. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. करावया जगदुद्धार हरावया भूभार वारंवार परमेश्वर. नाना अवतार धरितसे श्री स्वामी समर्थ. भक्त जनतारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त यती रूपे प्रगट होत. तेची समर्थ श्री स्वामी समर्थ. गत अध्यायाच्या अंती बाळापाले अक्कलकोटी पुण्यनगर पाहून दृष्टी आनंदपोटी नचमावे श्री स्वामी समर्थ.
त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेते, यात्रा आली बहुत, गर्दी झाली श्रींजवळी श्री स्वामी समर्थ. दर्शन इच्छा उत्कट चित्ती, खडी साकर घेऊन हाती, गर्दी माझी प्रवेश करती. स्वामी सनिध पातले श्री स्वामी समर्थ, आजानुबाहू सुहास्यवदन श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळापाने धावून दृढ चरण धरियेले श्री स्वामी समर्थ. येऊन या भानावरती श्री चरणांची सोडली मिठी, ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र उठी गातसे श्री स्वामी समर्थ. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र श्री स्वामी समर्थ. सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळापावरचे प्रेम एशा कृतीने दाविले श्री स्वामी समर्थ. त्या सवे एक जहागीरदार ते होते भिराडावर, स्वयंपाक करून तयार. म्हणती जाऊ दर्शना श्री स्वामी समर्थ, म्हणती जाऊन स्वामीसी अर्पण करा नैवेद्याशी. अवश्य म्हणून तयाशी बाळापा तेव्हा चालले श्री स्वामी समर्थ. तयासमी श्री समर्थ असती नृप मंदिरात, राजाज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय श्री स्वामी समर्थ. मार्गावरून परतले सत्वर भिराडावर आले, तेथे नैवेद्य अर्पण केले, मग सारिले भोजन श्री स्वामी समर्थ. नित्य प्रातकाळी उठून षटकर्मात आचरून, घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे श्री स्वामी समर्थ. श्री शंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य, मध्यानी येता आदित्य जपानुष्ठान अटपावे श्री स्वामी समर्थ. करी झोळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन, मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे श्री स्वामी समर्थ. मागून या मधुकरी मग यावे भिराडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे श्री स्वामी समर्थ. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, एशा प्रकारे करून अकलकोटी राहिले श्री स्वामी समर्थ. चोळापादी करून सेवेकरी बहुत जण, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी श्री स्वामी समर्थ. एके दिवशी तयाशी बाई आज्ञा करी येशी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे श्री स्वामी समर्थ. बहुत जण सेवेकरी, बाई मुख्य त्या माझारी, सर्व अधिकार तिच्या करी, व्यवस्थेचा होता पै श्री स्वामी समर्थ. या कारणे आपापसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे श्री स्वामी समर्थ. हे बाळापानी पाहुनी नाना युक्ती योजनी, मोडून टाकले भांडण, एकचित्त सर्व केले श्री स्वामी समर्थ. बाळापाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरून चित्ती सेवा करती आनंदे श्री स्वामी समर्थ. एसे लुटता काही दिवस बाळापाच्या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस, चैन नसे क्षणभरी श्री स्वामी समर्थ. भोग भोगीला काही दिन, कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून, विष त्यात निघाले श्री स्वामी समर्थ. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळापासी यावे मरण, विष दिधले कानोल्यातून, पडले आज बाहेर श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने अजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांचे करी, व्हावी लिखित विधीचे श्री स्वामी समर्थ. प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करूनी, मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणी श्री स्वामी समर्थ. हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थाशी, आपण सांगोनी बाळापासी, शंकर पूजनी वर्जावे श्री स्वामी समर्थ. तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती, परी बाळापाची चित्ती विश्वास काही पटेना श्री स्वामी समर्थ. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण, विनोद केला निश्चय श्री स्वामी समर्थ. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य, या परिचिट्ट्या लिहित प्रश्न पाहत बाळापा श्री स्वामी समर्थ. एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून, न करावेची पूजन ती माझी लिहिलेसे श्री स्वामी समर्थ. तेव्हा सर्व भ्रांती फिटली, स्वामी आज्ञा सत्य मानली, हे भानगड पाहिली श्रीपाद भटजीने श्री स्वामी समर्थ. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळापासी, दारापुत्र सोडून देशी, आपण येथे राहिला श्री स्वामी समर्थ. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळापा मनी खिन्न झाला श्री स्वामी समर्थ. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल एशीच श्री स्वामी समर्थ. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थासी, कुलदेवतेच्या दर्शनाशी जावया इच्छी बाळापा श्री स्वामी समर्थ. ऐसे कुण्या समर्थ हस्य मुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळापा येथे करीत असे श्री स्वामी समर्थ. श्रीपाद म्हणे बाळापासी, समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकून चिठ्ठ्यांसी आज्ञा घ्यावी आपण श्री स्वामी समर्थ. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याची दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभ्यंतांनी टाकेल्या श्री स्वामी समर्थ. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी, येथे राहुणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे श्री स्वामी समर्थ. स्वामी चरणी दृढ भक्ती बाळापाची जडली होती, कैसे दूरतया प्रती करती यती दयाळ श्री स्वामी समर्थ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत प्रेमळ 12 गोड हा श्री स्वामी समर्थ. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज अर्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर, तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले श्री स्वामी समर्थ. 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळापाप्रती कपट युक्तेने फसू पाहती, परी झाले व्यर्थची श्री स्वामी समर्थ. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटते तयासी, तया ते के समयासी काय बोलती समर्थ श्री स्वामी समर्थ. निर्लज्जासी सनिध गुरु असे जाण निरंतरू, ऐसे बोलता सद्गुरु बाळापामणी समजला श्री स्वामी समर्थ. सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे, तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची श्री स्वामी समर्थ. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान, परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता तेचा श्री स्वामी समर्थ. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळापा ते उठवले श्री स्वामी समर्थ. तैपासूनी बाळापासी त्रास देत अहर्दिशी घराने सांगता समर्थाशी, बाई ते शब्दे ताडीती श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटी श्री समर्थ. प्रथम ज्याचे घरी येत तो चोळापा विख्यात, स्वामी भक्त झाला श्री स्वामी समर्थ. एक तपापर्यंत स्वामी सेवा तो करीत, तयाशी द्रव्याशा बहुत असे संप्रात लागली श्री स्वामी समर्थ. दिवाळीचा सण येता राजमंदिरामाजी समर्थ, राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले श्री स्वामी समर्थ. कोण्या भक्ते समर्थाशी अर्पले होते चंद्रहारासी, सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा श्री स्वामी समर्थ. राणीची या मनात विचार येता त्वरित, सुंदरबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की श्री
श्री स्वामी समर्थ. सुंदराबाई बोलली, तू आहे चोळापाजवळी. एसे एकता त्या काळी जमादार पाठविला श्री स्वामी समर्थ. गंगुलाल जमादार चोळापाजवळी ए सत्वर. म्हणे द्यावाजी चंद्रहार राणीसाहेब मागती श्री स्वामी समर्थ. चोळापा बोले, तयासी हार नाही आम्हापासी, बाळा पाठवतो तयासी, तुम्ही मागून घ्यावा की श्री स्वामी समर्थ. एसे कुणी उत्तर. गंगुलाल जमादार बाळापाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला. श्री स्वामी समर्थ. बाळाप्पा बोले उत्तर, आपणापासी चंद्रहार, परी चोळापाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे श्री स्वामी समर्थ. एसे कुणी बोलणे. जमादार पुसे चोळाप्पा कारणे, जबाब दिदला चोळाप्पाने, बाळाप्पा देती तरी घेई जय श्री स्वामी समर्थ. एसे भाषण एकूण. जमादार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे श्री स्वामी समर्थ. चोळापाची एकूण कृती. राग आला राणीप्रती. सुंदराबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या श्री स्वामी समर्थ. कारभार चोळापाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यासी दुरी करावे राणी म्हणत असे श्री स्वामी समर्थ. असो एके अवसरी काय झाले नवलपरी, बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी बेष्टीत श्री स्वामी समर्थ. एक वस्त्र तयावेळी पडले होते श्रींजवळी, तयाची करुणी झोळी समर्थे करी घेतली श्री स्वामी समर्थ. अलख शब्द उच्चारिला, म्हणती भिक्षा द्या आम्हाला, तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले श्री स्वामी समर्थ. झोळी घेतली समर्थे, काय असे उणे तेथे, जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली श्री स्वामी समर्थ. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकती आणून न लगता क्षण, 100वर गणती झाली श्री स्वामी समर्थ. झोळी चोळापाते देऊन समर्थ बोलले काय वचन, चोळापा तुझे फिटले रीन स्वस्थ आता असावे श्री स्वामी समर्थ. पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयासी, परी न आले मानसी, श्रीचरण अंतरले श्री स्वामी समर्थ. चोळापाशी दूर केले, बाईसी बरे वाटले, एसे काही दिवस गेले, बाळाप्पा सेवा करीता ती श्री स्वामी समर्थ. कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळापावरी रागवणी दृष्टोत्तरी ताडन करी भौसाळ श्री स्वामी समर्थ. ते कोणी बाळापासी दुःख झाले मानसी, सोडून स्वामी चरणासी म्हणते जावे येथुनी श्री स्वामी समर्थ. आज्ञा समर्थाची घेऊनी म्हणते जावे येथुनी, याकरता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले श्री स्वामी समर्थ. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ, बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे श्री स्वामी समर्थ. बाळाप्पा येतात त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी, तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना श्री स्वामी समर्थ. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून, तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले श्री स्वामी समर्थ. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत, हिशोब ठेवीत जपाचा श्री स्वामी समर्थ. काढून दिले बाळापासी, आनंद झाला बाईसी, गर्व भरेती कोणासी, मानिनाशी झाली श्री स्वामी समर्थ. सुंदराबाईसी करावे दूर, समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी ती श्री स्वामी समर्थ. परी राणीची प्रीती बाईवरी भू होती, या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी, तयासी हुकुम झाला सत्वरी, बाईसी दुरी करावे श्री स्वामी समर्थ. परी राणी सभिहोनी तैसे न केले तयानी, समर्थ दर्शनाशी एकी दिनी कारभारी पातले श्री स्वामी समर्थ. तयासी बोलती समर्थ, कैसा करिता कारभार, एसे कोणी उत्तर बर्वे मनी समजले श्री स्वामी समर्थ. मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदाराशी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर श्री स्वामी समर्थ. फौजदाराशी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या श्री स्वामी समर्थ. स्वामीची या सेवेकरता सरकारातून तत्वता पंचनियमनी व्यवस्था केली असे नृपराय श्री स्वामी समर्थ. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून श्री स्वामी समर्थ. बाळापा बोलले तयासी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभांसी स्वामी सेवा करू की श्री स्वामी समर्थ. बाळापाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रीनी उद्यापन, हिशोब जपाचा घेतला श्री स्वामी समर्थ. बाळापानी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे, समर्था ते प्रिय झाले श्री स्वामी समर्थ. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती, अन्य साधने व्यर्थची श्री स्वामी समर्थ. उगीच करती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपा न करती, सद्भावे जय नमस्कारती, त्यावरती होती कृपाळू श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासिया जय जय अजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया, विष्णू शंकर वंदिती श्री स्वामी समर्थ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिसोत, त्रयोदशाध्याय गोड हा श्री स्वामी समर्थ. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशाध्यायः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु, शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अघशमना, जय जयाजी परमपावन दीनबंधो जगद्गुरु श्री स्वामी समर्थ. प्रातकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी द्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करुणी श्री स्वामी समर्थ. प्रातकर्मे आटपोनी मग बैसावे आसनी, भक्ती धरुणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त श्री स्वामी समर्थ. एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसमे अर्पावी श्री स्वामी समर्थ. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य, नैवेद्या कारणे स्वामींच्या श्री स्वामी समर्थ. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून, धूप दीपारती अर्पून नमस्कार करावा श्री स्वामी समर्थ. मग करावी प्रार्थना, जय जयाजी अगहरणा परतपरा कैवल्य सदना, ब्रह्मानंदा येतीवर्या श्री स्वामी समर्थ. जय जयाजी परमपुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा, वेदवंद्या जगद्गुरु श्री स्वामी समर्थ. सुखधाम निवासे या सर्व साक्षी करुणालया, भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी श्री स्वामी समर्थ. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तुची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुची पै श्री स्वामी समर्थ. तू विष्णू आणि शंकर, तू विधाता तू इंद्र, अष्टदिक्पालादी समग्र, तूच रूपे नटलासी श्री स्वामी समर्थ. करता आणि करविता तूच हवी आणि होता,
दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय श्री स्वामी समर्थ जंगमानी स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी अधिमध्याग्र कोठे नसे पाहता श्री स्वामी समर्थ आसून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा श्री स्वामी समर्थ वेदांचाही तर्क चाचरे शस्त्रातेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्व ही श्री स्वामी समर्थ मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिनला ख्याती वर्णिता श्री स्वामी समर्थ दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पाहावे श्री स्वामी समर्थ आता इतुकी प्रार्थना आनावी जी आपल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय दिजिये सदैव श्री स्वामी समर्थ पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन इहलोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे श्री स्वामी समर्थ दुस्तरहा भवसागर याचे पावोया पैल तीर त्वना मतरणी साचार प्राप्त हो मजला ते श्री स्वामी समर्थ आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाध होत तुझ्या कृपे श्री स्वामी समर्थ किती वर्णू आपले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमिर निरसन ज्ञानार्क्रधी प्रकटोपय श्री स्वामी समर्थ शांती मनी सदा वसो वृथा विमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी श्री स्वामी समर्थ भव दुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते श्री स्वामी समर्थ सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जो भवपंत श्री स्वामी समर्थ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांतिचित्ता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा श्री स्वामी समर्थ अप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था श्री स्वामी समर्थ आसून या संसारात प्राचीनतव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मजलागी श्री स्वामी समर्थ एशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोष होणी तत्वता वरप्रसाद देतील श्री स्वामी समर्थ गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे श्री स्वामी समर्थ प्रसंगी मानस पूजा करिता तीही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचता एकता सकल दोष जातील श्री स्वामी समर्थ कैसी करावी स्वामी भक्ती हे नेमी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पाय श्री स्वामी समर्थ आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची श्री स्वामी समर्थ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा एकोत भाविक भक्त चतुर्दशाध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15 श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ एती हाता पाप ताप दैन्यवार्ता तेते काही न उरेची श्री स्वामी समर्थ सर्व कामना पुरवणी अंती दावती सुरभुवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही श्री स्वामी समर्थ मंगळवेळे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयासी श्री स्वामी समर्थ शीतोष्णाची भीती नसे जयाच्या चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ श्री स्वामी समर्थ परमेश्वर रूप यती एसे ज्याच्या वाटे चित्ती ते करती स्वामी भक्ती जन हा सती तया ते श्री स्वामी समर्थ त्यावेळी मंगळवेड्यात बसाप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची श्री स्वामी समर्थ तो एके दिनी फिरत फिरत सहज वनामाजी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर येती राज श्री स्वामी समर्थ कंटकशया करुणी तेवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घाली तसे श्री स्वामी समर्थ अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पहावे श्री स्वामी समर्थ स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून वास्तविता झाला बहुत प्रकारे श्री स्वामी समर्थ पाहुनी या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती वरद हस्त ठेवेती तात्काळ मस्तकी तयाचे श्री स्वामी समर्थ बसापाचे श्रीचरणी मन जडले तैपासुनी राहू लागला निशिदिनी स्वामी सनिध आनंदे श्री स्वामी समर्थ मग बसापाची कांता एकुनिया एशी वार्ता करी तसे अकांता म्हणे घर बुडाले श्री स्वामी समर्थ बसापा येता गृहासी दुष्टतरे बोले त्यासी म्हणे सोडले संसारासी वेळ काय लागले श्री स्वामी समर्थ परी बसापाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जन अपवादान भीत नसे चाड कोणाची श्री स्वामी समर्थ एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले श्री स्वामी समर्थ चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहार होता रजनी समर्थ उठवणी चालले श्री स्वामी समर्थ पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती श्री स्वामी समर्थ परी बसापाचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची श्री स्वामी समर्थ तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापला सकळ ते जे अग्निसमान श्री स्वामी समर्थ पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावर याला अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे श्री स्वामी समर्थ वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय श्री स्वामी समर्थ पाहुनिया एशापरी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले श्री स्वामी समर्थ भिऊ नको यासमी जितके पाहिजे तितके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदले श्री स्वामी समर्थ ऐसे बोलता समर्थ बसापा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र
टाकीत एका सर्पावरी श्री स्वामी समर्थ गुंडोळोनी सर्पात्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले श्री स्वामी समर्थ तेथून या परतले सत्वर ग्राम माझे आले बसापा सहित बैसले समर्थ एका देऊळी श्री स्वामी समर्थ तेथे आपले अंगवस्त्र बसापा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त झाला श्री स्वामी समर्थ ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनयनी वाहती श्री स्वामी समर्थ त्याशी बोलती यतीश्वर घरी जावे त्वासत्वर सुखे करावा संसार दारापुत्र पोषीजे श्री स्वामी समर्थ असो तो बसापा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे श्री स्वामी समर्थ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक परिसोत पंचदशाध्याय गुडहा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16 श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भूवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला श्री स्वामी समर्थ जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील श्री स्वामी समर्थ प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने श्री स्वामी समर्थ कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची श्री स्वामी समर्थ ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयाचे माता बंधू राहती श्री स्वामी समर्थ मुंबईत तयाचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी श्री स्वामी समर्थ एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती एकलिकानी तेव्हा भाव धोरणी मनी नवस केला स्वामी ते श्री स्वामी समर्थ जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त तरी दर्शनात्वरित अक्कलकोटी येईन श्री स्वामी समर्थ हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात अपना नुकसान सत्य येईल ऐसे वाटले श्री स्वामी समर्थ त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडितांप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे श्री स्वामी समर्थ हे नुकसान भरावयासी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमुच्या श्री स्वामी समर्थ तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळे यात संशय असे ना श्री स्वामी समर्थ तुम्ही व्हावया कर्जमुक्त यासी करावी युक्ती एक तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढेवरी श्री स्वामी समर्थ अफूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे श्री स्वामी समर्थ अक्कलकोटी स्वामी समर्थ संप्रात काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही श्री स्वामी समर्थ गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने श्री स्वामी समर्थ तेव्हा समर्थ तयासी शिवराम मारुतीसी नामे दिधली त्रिवर्गासी अनेक मंत्र दिधले श्री स्वामी समर्थ पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊ असं म्हटले तिघे केले एकरूप श्री स्वामी समर्थ मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले तिघांशी 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते एका श्री स्वामी समर्थ श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देहो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारावार नसेची श्री स्वामी समर्थ दुसरा मंत्र गजाननाला तयावेळी श्रीनी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला भूसाळ श्री स्वामी समर्थ श्लोक आकाशात पतित तो यथागचित सागरम सर्वदेव नमस्कारः केशव प्रति गच्छती श्री स्वामी समर्थ संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले पावण तया ते श्री स्वामी समर्थ श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव हा श्री स्वामी समर्थ 300 रुपये तयांनी आणले होते मुंबईहून त्याचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते श्री स्वामी समर्थ ऐसा प्रश्न एकोणी समर्थ बोलले त्या लागोनी त्याच्या पादुका बनवणी येथे अनाव्या सत्वर श्री स्वामी समर्थ काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया श्री स्वामी समर्थ आज्ञा मिळता तयासी आनंदी आले मुंबईसी हरिभाऊच्या मनासी ध्यास लागला स्वामींचा श्री स्वामी समर्थ त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सखा तिथल्या नाही कोणा ते श्री स्वामी समर्थ हरिभाऊ एके दिनी समर्थ सनिध येऊन दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेवले श्री स्वामी समर्थ तो समर्थेताया प्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला श्री स्वामी समर्थ म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देही सोडून श्री स्वामी समर्थ मग छटी कफनी झोळी समर्थेतायासी दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर श्री स्वामी समर्थ आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊची करी म्हणती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावे श्री स्वामी समर्थ जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चित्ती तू न धरावा श्री स्वामी समर्थ आज्ञा 19 आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू वेश घेऊन श्री स्वामी समर्थ असो हरिभाऊनी काय केले ब्राह्मणासी बोलविले संकल्प करून ठेविले तुळशीपत्र घरावरी श्री स्वामी समर्थ हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ती करी बहु आकांता घेत उरबडवणी श्री स्वामी समर्थ विनविते जोडून कर अद्यापी स्वस्थ करा आपले अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया श्री स्वामी समर्थ एशी तियेची उत्तरे एकूण स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तियेचे श्री स्वामी समर्थ स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया श्री स्वामी समर्थ आत्मलिंग समर्थे स्वामी सुताते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठामाजी स्थापिल्या श्री स्वामी समर्थ कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊनी गोसावी मठामाजी राहिले श्री स्वामी समर्थ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भाविक भक्त परिसोत षोडशाध्याय गोडहा श्री स्वामी समर्थ श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय।
श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17 श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा श्री स्वामी समर्थ. स्वामी नामाचे भजन त्यांची या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य. स्वामी सुत नेनती श्री स्वामी समर्थ. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे व्रत एकोणी दुःख केले अनिवार्य. श्री स्वामी समर्थ. निज मातेचा शोक पाहुणी दुःखित झाले अंतकरण. ते लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने श्री स्वामी समर्थ. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगोनी श्री स्वामी समर्थ. यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिली पंचाक्षरी आणूनी श्री स्वामी समर्थ. त्यासमी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती श्री स्वामी समर्थ. ऐसा विचार करुणी पोटी दर्शना आल्या उठाउठी सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्व ही श्री स्वामी समर्थ. एकूण देव मामलेदार हसूनी देती उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर माझेनी दूर नोहेची श्री स्वामी समर्थ. ऐसे उत्तर एकूणी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे श्री स्वामी समर्थ. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उपदेशे झाले श्री स्वामी समर्थ. मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिदली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने श्री स्वामी समर्थ. तारा नामे त्यांची कांता तीही त्रास देत स्वामी सुता. परितयाच्या चित्ता दुःख खेद नसेची श्री स्वामी समर्थ. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केली से श्री स्वामी समर्थ. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकले वर्तमान श्री स्वामी समर्थ. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमांदे चरण वंदिती स्तवन करती तयांचे श्री स्वामी समर्थ. स्वामी सुते तयासी लावले स्वामी भक्तीशी धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थांच्या श्री स्वामी समर्थ. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पावया श्रीचरणी अक्कलकोटी पातले श्री स्वामी समर्थ. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्यासी आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून श्री स्वामी समर्थ. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थासी. पाहुण्या स्वभक्तासी परमानंद झाला श्री स्वामी समर्थ. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे श्री स्वामी समर्थ. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजय सिंग नामे भक्त गोट्या खेळत त्यासवे श्री स्वामी समर्थ. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लावले भजनास कीर्ती ध्वज उभारिला श्री स्वामी समर्थ. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शनात त्यासी समर्थ करीत आज्ञा. सुताकडे जावयाची श्री स्वामी समर्थ. स्वामी सुत ही तयांप्रती मनातील खून सांगती. एकोणी जन चकित होती वर्णती ख्याती सुताची श्री स्वामी समर्थ. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे श्री स्वामी समर्थ. स्वामी दर्शन घेतल्याविन तो नसेवी उदकान. ऐसे दिवस झाले तीन निरहार राहिला श्री स्वामी समर्थ. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करुणारसे भरले पूर्ण. एकले आतून राणीने श्री स्वामी समर्थ. सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थनिया आणावे श्री स्वामी समर्थ. पाहुण्या समर्थासी उल्हास सुताचे मानसी धावून या वेगेसी मिठी चरणी घातली श्री स्वामी समर्थ. निज सुता ते पाहुणी आनंदले समर्थ म्हणी कर फिरवला मुखावरुणी. हस्ती धरुणी उठविले श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती श्री स्वामी समर्थ. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करती भजन. पायी खडावा घालून प्रेमेरंगी नाचती श्री स्वामी समर्थ. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून श्री स्वामी समर्थ. एकांत समय साधुनी समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा श्री स्वामी समर्थ. स्वामी वचन ऐकुनी स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहित्यासी स्वामीन कैसे जीवन श्री स्वामी समर्थ. वारंवार विनवी स्वामीसी ऐसे न करावे काही मी अजान लेकरू तू माझी आई श्री स्वामी समर्थ. स्वामी धरती हृदयासी म्हणती आम्ही तवर हृदयी वास करू निश्चयी चिंता काही न करावी श्री स्वामी समर्थ. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा श्री स्वामी समर्थ. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मावरी अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी श्री स्वामी समर्थ. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला. अक्कलकोटी समर्थाते श्री स्वामी समर्थ. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी तिने हे वर्तमान एकोणी विनवित समर्थाते श्री स्वामी समर्थ. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी म्हणती सुताते सत्वरी मज सनिध अनावे श्री स्वामी समर्थ. परिसूत त्या संगाती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलत असे श्री स्वामी समर्थ. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी श्री स्वामी समर्थ. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला श्री स्वामी समर्थ. शेवटी बोलले समर्थ आता जरी न ये सत्य तरी तोफ भरून यथार्थ. ठेवली ती उडुकी श्री स्वामी समर्थ. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केली श्री स्वामी समर्थ. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध
प्रतिपदेस केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती श्री स्वामी समर्थ अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करती विचित्र करणी बैसले स्नान करोनी परिगंध न लावती श्री स्वामी समर्थ भोजनाते न उठती धरणीवरी अंग टाकीती कोणा संगे न बोलती रुदन करती क्षणोक्षणी श्री स्वामी समर्थ इतक्या माझी सत्वर मुंबईहुनी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला श्री स्वामी समर्थ मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापूर तेथे समजला समाचार परतर पावला आत्मज श्री स्वामी समर्थ निज पुत्र मरण वार्ता एकोणी करीती आकांता तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होत असे श्री स्वामी समर्थ असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतोनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते श्री स्वामी समर्थ सुत आपला भक्त असोनी अकाली पावला का मरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे श्री स्वामी समर्थ समर्थ बोलले तियसी उल्लंघिले आमच्या आज्ञेशी संधी सापडली काळाशी ओढुनी बळीची मग नेला श्री स्वामी समर्थ धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भौदधी दुस्तर ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली श्री स्वामी समर्थ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसोत सप्तदशाध्याय गोड हा श्री स्वामी समर्थ श्री भगवान चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18 श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ती समर्थाते श्री स्वामी समर्थ तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती संप्रात परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना श्री स्वामी समर्थ जेव्हा येईल आमुच्या मनासी त्या समयी मोरपाखरासी अधिकारी नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी श्री स्वामी समर्थ मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती श्री स्वामी समर्थ अमुची पारेची विट जतन करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी श्री स्वामी समर्थ लपून ठेवले विटेसी ती दिदली पाहिजे अम्मासी याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना श्री स्वामी समर्थ असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या श्री स्वामी समर्थ तो केवळ अज्ञान दादातयाचे अभिनाम त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला श्री स्वामी समर्थ काकूबाईने तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले श्री स्वामी समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेऊ घालियासी आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको श्री स्वामी समर्थ त्याप्रमाणे बाई करिता दादाशी झाली आरोग्यता समर्थांची कृपा होता रोग कुठे राहील श्री स्वामी समर्थ केजगाव मोगराईत तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिले श्री स्वामी समर्थ श्रींचे आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे श्री स्वामी समर्थ ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी समागमे आमुच्या श्री स्वामी समर्थ बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीर असमाधान त्याची काळजी घे लोकोन सत्य सांगा मज लागी श्री स्वामी समर्थ समर्थे वृत्त एकूण म्हणती द्यावे पाठवून बाळ आहे जरी अज्ञ तरी संभाळू तयासी श्री स्वामी समर्थ पुनश्च बाईसी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की श्री स्वामी समर्थ शेवटी मंडळी सांगाती दादाशी पाठवले केजे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी श्री स्वामी समर्थ पुढे सेवेकऱ्या सांगाती त्यासी मुंबईस पाठविती ब्रह्मचार्यासी आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी श्री स्वामी समर्थ दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यासी द्यावी कफणी झोळी निशान श्री स्वामी समर्थ ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण श्री स्वामी समर्थ दादा जरी अज्ञान होता तरी एशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वता न रुचे चित्ता त्याची या श्री स्वामी समर्थ या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुनी शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले श्री स्वामी समर्थ एशा समयाशी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादांच्या श्री स्वामी समर्थ मोर्चेला आणुनी सत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच श्री स्वामी समर्थ श्रींच्या पादुका श्री पडिता उपरती झाली त्याच्या चित्ता रधी प्रकटला ज्ञानसविता अज्ञान गेले लयाते श्री स्वामी समर्थ धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून जाहले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी श्री स्वामी समर्थ असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादा प्रती बेड खचित लाविले श्री स्वामी समर्थ ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची या श्री ठेविता पादुका काय म्हणून श्री स्वामी समर्थ बोलले तियेशी जे बरे वाटेल आम्हासी तेचे करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको श्री स्वामी समर्थ काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकेची पुरे झाले श्री स्वामी समर्थ एकूणी एस्या वचनाला समर्थांशी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर श्री स्वामी समर्थ काकूबाईने अकांत करुणी मांडला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिढीत स्वहस्ते श्री स्वामी समर्थ परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफणी झोळी अर्पिली श्री स्वामी समर्थ दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेशी ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार श्री स्वामी समर्थांसी हसू आले अधिकची कौतुक मांडिले दादाशी जवळ बोलविले काय सांगितले तयासी श्री स्वामी समर्थ अनुसूया तुझी माता तिजपाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला श्री स्वामी समर्थ एसे बाईने पाहुणी क्रोधाविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोकापवदा कारण श्री स्वामी समर्थ एकूणी मातीची युक्ती दादा तिज प्रती बोलती एक सुखे तुच्छ गमती माते आजपासून श्री स्वामी समर्थ पुत्राचे एकूण वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले श्री स्वामी समर्थ काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या
गादीवरी बैसोनी संस्था चालविली श्री स्वामी समर्थ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशाध्याय गोड हा श्री स्वामी समर्थ. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. एकाग्रचित्ते करता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान, त्या ज्ञानी परमार्थ साधन पंत सुलभ होतसे. श्री स्वामी समर्थ. बोलणे असो हे आता वर्णू पुढे स्वामी चरित्रा अत्यादरे श्रवण करता सर्वार्थ पाविजन निश्चय. श्री स्वामी समर्थ. प्रसिद्ध आनंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिले. श्री स्वामी समर्थ. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखिले त्यांनी समस्त, नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. श्री स्वामी समर्थ. करावे हठयोग साधन ऐशी इच्छा बहुत दिन, नाना स्थानी हिंडून शोध करती गुरुचा. श्री स्वामी समर्थ. जपी तपी संन्यासी असंख्य देखिले, ज्ञानतयांचे पाहिले, कित्येकाचे चरण धरले परी गेले व्यर्थची. श्री स्वामी समर्थ. एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शन इच्छा धरून पोटी आले नरसिंह सरस्वती. महिमाश्रींचा 19 श्री स्वामी समर्थ. सन्मुख पाहुणी तयाला अज्ञान चक्र भेदातला एक श्लोक सत्वर म्हटला. श्रवणी पडला तयाच्या श्री स्वामी समर्थ. श्लोक एकता तेथेची समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. श्री स्वामी समर्थ. आश्चर्य करती सकळ जन असो झाली काही वेळ, समाधी उतरवणी तात्काळ नरसिंह सरस्वती धावले. श्री स्वामी समर्थ. स्वामी पदांबुजावरी मस्तक ठेवले झडकरी, सददित झाले अंतरी हर्षपोटी न समावे. श्री स्वामी समर्थ. उठून या करती सुती, धन्य धन्य हे इतिमूर्ती, केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा आजी झाली, तेने माझी इच्छा पुरली, चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. श्री स्वामी समर्थ. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती, तेथेची वास्तव्य करती, सिद्धी प्रसन्न जयाला. श्री स्वामी समर्थ. बहुत धर्म कृत्य केली, दूर दूर कीर्ती गेली, काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. श्री स्वामी समर्थ. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहून या. श्री स्वामी समर्थ. पाहुनी नरसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयासी, लोकी धन्यता पावलासी, वरियोषिता पाळोनी. श्री स्वामी समर्थ. ती सिद्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी, मग सहजची सुरवर भुनी, अंतिजासी सुखाने. श्री स्वामी समर्थ. 19 समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी, नरसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. श्री स्वामी समर्थ. परी अंतरीची खून यती तत्काळ जाणून, पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. श्री स्वामी समर्थ. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडूनी, येऊन राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. श्री स्वामी समर्थ. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार, त्यासीही ज्ञानसाचार, समर्थ कृपेने झाले. श्री स्वामी समर्थ. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्यांची प्रसिद्धी सर्वत्र, इंग्रजी अंमलात अनिवार्य हो निबंध केले जाणे. श्री स्वामी समर्थ. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधिल तत्वता, ऐसे वाटले त्याच्या चित्ता, दर्शनाते पातला. श्री स्वामी समर्थ. स्वकार्याते चिंतोनी अंतरी, खडग दिदले श्रींच्या करी, म्हणे मजवरी कृपा जरी, तरी खडग हाती देतील. श्री स्वामी समर्थ. जाऊनी बैसला दूर, श्रीणी जाणले अंतर, त्याचे पाहुनी कर्म घोर, राजद्रोह मानसी. श्री स्वामी समर्थ. लगबगे उठले स्वारी, सत्वरी आली बाहेरी, तरवाडाचे झाडावरी तलवार दिदली टाकोनी. श्री स्वामी समर्थ. कार्य आपण योजले, ते शेवटा न जाय भले, ऐसे समर्थे दर्शविले, म्हणून न दिले खडग करी. श्री स्वामी समर्थ. परी तो अभिमानी पुरुष, खडग घेऊन तैसाच आला परत स्वस्थानास, झेंडा उभारीला बंडाचा. श्री स्वामी समर्थ. त्यात त्याशी यश न आले, सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी परिपत्य भोगले, कष्ट गेले व्यर्थची. श्री स्वामी समर्थ. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात, राहती अक्कलकोटात राजश्रित सरदार. श्री स्वामी समर्थ. मायापाश तोडूनी दृढ झाले स्वामीचरणी, भजन पूजन निषेधिनी करिताती आनंदे. श्री स्वामी समर्थ. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी, यमदूत दिसती दृष्टीशी, मृत्यू समय पातला. श्री स्वामी समर्थ. पाहुनिया विपरीत परी, श्री चरण धरले झडकरी, उभा राहिला काळदुरी नवल परी झाले. श्री स्वामी समर्थ. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी, तात्या करती विनविनी, मरण माझे चुकवावे. श्री स्वामी समर्थ. ते पाहुनी श्री समर्थ. कृतांतासी काय सांगत, हा आसे माझा भक्त, आयुष्य याचे न सरले. श्री स्वामी समर्थ. पहिलं तो वृषभ दिसत, त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वरित, स्पर्श याते करू नको. श्री स्वामी समर्थ. ऐसे समर्थ बोलले, तोची नवल वर्तले, तात्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवर. श्री स्वामी समर्थ. जन पाहुणे आश्चर्य करती, धन्यता थोर वर्णिताती, बैलाप्रती दिदली मुक्ती, मरण चुकले तात्यांचे. श्री स्वामी समर्थ. एशा लीला असंख्य, वर्णू जाता वाढेल ग्रंथ, हे स्वामी चरित्र सारामृत, चरित्र सार मात्र येथे. श्री स्वामी समर्थ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोड हा श्री स्वामी समर्थ. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जयाजी करुणाकरा, जय जयाजी यतिवरा, भक्तजन संतापहारा, सर्वेश्वरा गुरुराया. श्री स्वामी समर्थ. वर्णता समर्थांचे गुण, नाना दोष होती दहन, सांगता एकता पावन, वक्ता श्रोता दोघेही. श्री स्वामी समर्थ. असो कोणे एके दिवशी इच्छा धरोणी मानसी, गृहस्थ एक दर्शनाशी, समर्थांच्या पातला. श्री स्वामी समर्थ. करुणिया श्रींची स्तुती, माथा ठेविला चरणावरती, तेव्हा समर्थ त्या ते वदती, हस्यवदने करुणिया. श्री स्वामी समर्थ. फकीराते देई खाना, तेने पुरतील सर्व कामना, पक्का
पकाने करुणी नाना येथेच्या भोजन देई जे श्री स्वामी समर्थ ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पकाने फकीर बोलवले 5 जण जेऊ घातले तया ते श्री स्वामी समर्थ फकीर तृप्त होऊन जाती उच्छिष्ट उरले पात्रावरती तेव्हा समर्थ आज्ञापिती ग्रहस्ताते सत्वर श्री स्वामी समर्थ शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या ग्रहस्थाचे मन साशंक झाले तेधवा श्री स्वामी समर्थ म्हणे यवन यती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट यतीमध्ये पावेन कष्ट कळता सुजना गोष्ट हे श्री स्वामी समर्थ आला मनी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थैक येऊन स्वामी सम्मुख स्वस्त उभा राहिला श्री स्वामी समर्थ दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन द्रव मेळावया साधन त्याच जवळी नसे बरी श्री स्वामी समर्थ त्यासी देखुनी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरी बैसला श्री स्वामी समर्थ त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल श्री स्वामी समर्थ स्वामी वचनी भाव धरिला तात्काळ मुंबईसाला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून श्री स्वामी समर्थ प्रभात समयी एके दिवशी गृहस्थ निघाला फिरायासी येऊन एका घरापासी स्वस्त उभा राहिला श्री स्वामी समर्थ तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पाही ग्रहस्थ पडला दृष्टीशी श्री स्वामी समर्थ तिने बोलाविले त्याला असनावरी बैसविला 10,000च्या दिधल्या नोटा अनुनी सत्वर श्री स्वामी समर्थ ग्रहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर श्री स्वामी समर्थ समर्थांचे वचन सत्य ग्रहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे श्री स्वामी समर्थ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा एकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोडा हा श्री स्वामी समर्थ श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21वा श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोनी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामी राज श्री स्वामी समर्थ आता कळसाध्याय 21वा कृपा करुणी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे श्री स्वामी समर्थ संपवावा अवतार आता ऐसे मना माझी येता जड देह त्यागुणी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज श्री स्वामी समर्थ शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार श्री स्वामी समर्थ दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करोनी एकाग्र निमग्न झाले निजरूपी श्री स्वामी समर्थ षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधुनी तेधवा श्री स्वामी समर्थ जवळ होते सेवेकरी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करती नानापरी तो वर्णिला न जाय श्री स्वामी समर्थ अक्कलकोटीचे जनसमस्त दुःखे करून अक्रंतत तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा श्री स्वामी समर्थ असो स्वामींच्या अनंतरीला जना सन्मार्ग दाविला उद्धारिले जडमुढाला तो महिमा कोण वर्णी श्री स्वामी समर्थ कोंकणात समुद्रतीरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेतग्रामा माझारी जन्म माझा झाला असे श्री स्वामी समर्थ तेथेची बाळपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी संप्रात श्री स्वामी समर्थ वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेठ त्यांची स्नेह झाला निकट आश्रयदाते ते माझे श्री स्वामी समर्थ त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची श्री स्वामी समर्थ ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्याल्प श्री स्वामी समर्थ प्रथम अध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवतास्तवन आधार स्वामी चरित्रास कोण हेची कथन केले से श्री स्वामी समर्थ श्री गुरु कर्दळीवनातून आले स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी श्री स्वामी समर्थ तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चय श्री स्वामी समर्थ स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेचे सकल वृत्त चौथ्या माझी वर्णिले श्री स्वामी समर्थ मल्हारराव राजा बडोदेसी त्यांनी न्यावया स्वामीसी पाठवले कारभऱ्यासी पाचव्यात ते कथा श्री स्वामी समर्थ यशवंतराव सरदार त्यांसी दाविला चमत्कार त्यांचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले श्री स्वामी समर्थ विष्णुभुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारी ते 7व्यात सांगितले श्री स्वामी समर्थ शंकर नामे एक ग्रहस्थ होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त 8व्यात ते कथा श्री स्वामी समर्थ खर्चुनिया द्रव्यभूत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त 9व्यात केले असे श्री स्वामी समर्थ चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायात ते एकता पुनित श्रोते होती सत्यची श्री स्वामी समर्थ 11वा आणि 12वा तैसाची अध्याय 13वा बाळाप्पाचा इतिहास भरवा त्या माझी निरूपिला श्री स्वामी समर्थ भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका श्री स्वामी समर्थ बसा पातेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली श्री स्वामी समर्थ हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 यातनिचित वृत्त त्यांचे वर्णिले श्री स्वामी समर्थ स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू 18व्यात वृत्त त्यांचे श्री स्वामी समर्थ वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात
सारांश रूपे सत्यपाई श्री स्वामी समर्थ. एक गृहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण, त्याची केले वर्णन 20व्यात निर्धारे श्री स्वामी समर्थ. स्वामी समाधीस्थ झाले 21व्यात वर्णिले, ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदिले, पूर्ण केले स्वामी चरित्र श्री स्वामी समर्थ. शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास, गुरुवार वद्य त्रयोदशीस, पूर्ण केला ग्रंथ हा श्री स्वामी समर्थ. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदो नित्या उभयंता, ग्रंथ समाप्त केला से श्री स्वामी समर्थ. स्वामी निधीतला हा वर, जो भावे वाचिल हे चरित्र, त्यासी आयु आरोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय श्री स्वामी समर्थ. त्याची वाडो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तोरणांती, मोक्षपद मिळो त्या श्री स्वामी समर्थ. अंगी सर्वदा विनय वसो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्यासागर गवसो, भक्त श्रेष्ठा लागुनी श्री स्वामी समर्थ. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जिही प्रसिद्धीस आणिला, त्यांसी रक्षावे दयाळा, कृपा घना समर्था श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सुंदर उद्यान, त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करून, आला घेऊन विष्णू कवी श्री स्वामी समर्थ. आपुल्या कंठी तात्काल, घालोनी चरणी ठेविला भाल, सदोदित याचा प्रतिपाल, करावा बाळ आपुले श्री स्वामी समर्थ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत, सदा परिसोत भाविक भक्त. 21वा अध्याय गोड हा श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरणार्पणमस्तु, शुभम भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेहो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय. भारत माता की जय. उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. श्री अंबा माता की जय. झालेली संपूर्ण सेवा श्री स्वामींचरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ.